काठापर्यंत अगदी परफेक्ट असं सारण पसरलेले आणि अगदी क्रिस्पी अशी अगदी छान चविष्ट गोड पोळी कशी बनवायचं ते बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण तीळ, खोबरे आणि डाळीचं पीठ हे आपल्याला मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. संपूर्ण साहित्य गार झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर, अगदी थोडंसं जायफळ, आवडीनुसार गोड घालून मिक्सरला बारीक फिरून याचं सारण तयार करून घ्यायचं. साईडला कढईमध्ये गव्हाचं पीठ, अगदी थोडंसं डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ आणि तुपाचं मोहन लावून ह्या पद्धतीने छान मऊसूत कणिक ही मळून घ्यायची. कणिक मळल्यानंतर थोड्या वेळानंतर छोटासा गोळा घेऊन त्याची अशा पद्धतीने पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून आपण आता हा गोळा तयार करून घ्यायचा. आपल्याला हवी तशी जाड बारीक पोळी आपण आता लाटून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आपली पोळी ही लाटून झाल्यानंतर साईडला लगेच तवा गरम करून दोघेही साईडने छान अगदी खमंग होईपर्यंत अगदी भरपूर असं तूप लावून आपण पोळीला भाजून घ्यायचं. बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली गूळ पोळी ही तयार